विजेत संदर्भातली सूचनांचा विभाग 6 दिशेनं सरळ खाली करा. गर्दी वाटते तेव्हा आपली जागा रिकामी करून द्या. बिनगडीचा त्रास तर सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम. तर कशा आहात यूट्यूब फॅमिली? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असतात. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर चला, खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे, कारण 2-3 दिवस तब्येत ठीक नव्हती. तर चला आता रेडी होते. कुठे जाते हे तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायचं आहे, मगच कळेल मी कुठे जाते म्हणून. तर चला फटाफट रेडी होते आणि मग निघू आम्ही. फायनली आम्ही पोचणार आहे. बस 5 मिनिटातच सरप्राईजच आहे आम्हाला, पण कुठे जातोय माहिती नाही. तर 5 मिनिटात पोचेल आम्ही, तर तेव्हा कळेल आम्हाला पण हे कुठे आलेलं आहे. तर आम्ही आलेला आहे पुण्यातल्या फेमस वर्षाला एकदा येणाऱ्या भीमतडी जत्रा. तर मी तुम्हाला दाखवते आतमध्ये कसं आहे. तर आम्ही आता जातोय आणि गेल्यानंतर तुम्हाला आतून सगळं काही दाखवतो. तुम्ही ब्लॉग करू. खेळायला गेलं हे पाऊस पाऊस बघितलं झाड अरे तुम्ही जावा ना समोर. माझ्या मोबाईल मध्ये काढ. This constant meditation, deep working with emotion to truth, water, the spark that will ignite. कृष्णा इधर देखो. पिल्लू कृष्णा, पिल्लू. ಬೇಡ
पाहिजे काय पाहिजे हे? कुठं आहे ते? कुठं आहे तिथं? कुठं आता तिथे जाता येत नाही पण इथं आहे घ्यायचं आहे अजून आपल्याला. तर खूप गर्दी आहे, एक पण व्यवस्थित शूट करायला नाही मिळालं कारण इतकी जास्त गर्दी आहे. पुण्यामध्ये आलेलं आहे हे भीमतडी यात्रा. तर खूप म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण पण आहे तिकडे, घरगुती जे गावाकडे बनवतात गावरण टाईप सगळे वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी. सो मी तेवढं व्यवस्थित नाही बघू शकले कारण पोरं पण आहेत, पोरांना पण केअर करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांना सोडून मी ते बघत बसले की गर्दी इतकी आहे ते पोरं मिस होतील म्हणून मी काही जास्त पाहिलं नाही, वरनं पाहिलं आणि मग मी निघाले आता कारण खूप जास्त गर्दी आहे आणि पोरं खूप जास्त त्रास देत आहेत. नाही थांबायचं आहे. तर फायनली आम्ही सगळेजण फिरून आलेलं आहे. आता खूप जास्त थकलो. तर चला ब्लॉग इथेच एंड करते. बघून घेताल तुम्ही पूर्ण ब्लॉग आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं ब्लॉग कारण आम्हाला पण माहिती नव्हतं आम्ही कुठे जाणार आहे आज फिरायला. फायनली कळालं आणि खूप मस्त एन्जॉय केलो. बाहेर स्नॅक्स वगैरे खाल्लो. तिथे शूट नाही केलो कारण खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी म्हणून. तर चला बाय, भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉग.